मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातनं आंदोलक मुंबईत दाखल होऊ लागलेत। मात्र या आंदोलनामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे ते बादशहानं। हा बादशहा कोण आहे आणि तो कुठून आलेला आहे पाहूया। बार्शीचा बादशहा मुंबईत दाखल। जरांगेंच्या आंदोलनाला रेडाही मैदानात। तीनशे 78 किलोमीटरचा प्रवास करून रेडा आंदोलनात। आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी पुन्हा आंदोलनाची हाक दिली आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने कूच केली। ऐन गणेशोत्सवात मुंबापुरी मराठा आंदोलकांनी भरून गेली। अशात जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी थेट बार्शीहून एक बादशहा सुद्धा आलाय। हाच तो बार्शीचा बादशहा। या रेड्यानं मालकासोबत 378 किलोमीटरचा प्रवास करून मुंबई गाठलीये। पहिल्याच दिवशी झालेल्या वाहतूक कोंडीमुळे जरांगेंनी आंदोलकांना वाहनं मुंबई बाहेर ठेवण्याची विनंती केली। त्यामुळे बादशहा सध्या त्याच्या मालकासह नवी मुंबईतल्या सिडको एक्झिबिशन इथं थांबलाय। पशुचा आणि माझा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा आहे। आता आपल्याला हा रेडा म्हणजे अनेकांसाठी हे जनावर आहे रेडा, पण माझ्यासाठी हा फॅमिली मेंबर आहे, नाव याचं वाश्य आहे। अद्यापही सरकारनं जरांगेंच्या मागण्या मान्य केल्या नाहीत। सरकारला माणसांच्या भावना कळत नसतील तर निदान पशुच्या भावना तरी कळाव्यात, म्हणून या रेड्याचे मालक त्याला आझाद मैदानात नेणार आहेत। ह्या बादशाला घेऊन आझाद मैदानावर जायचंय आणि पाटलांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी आपल्याला तिथं निषेध व्यक्त करायचा आहे की सरकारनं लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्या। जर नाही करत असाल तुम्ही, अजून मागण्या मान्य झाल्या नाही, त्यामुळे आता त्यांचा निषेध आपण करतोय। 2 दिवसातच आंदोलकांच्या लोंढ्यामुळे मुंबई जाम झालीये। आझाद मैदान परिसरात तर पाय ठेवायला जागा नाहीये। पाण्या वाचून पहिल्याच दिवशी आंदोलकांचे चांगलेच हाल झाले। आता जिथं माणसांच्या खाण्यापिण्याचे आणि थांबण्याचे हाल होतात तिथे या रेड्याची सोय कशी होईल हा खरा प्रश्न आहे। झी 24 ताससाठी स्वाती नाईक, नवी मुंबई।